माजगाव बोलतोय। 250 ते 300 वर्षापूर्वी जेमतेम 8 ते 10 कुटुंब माझ्या छत्रछायेत वास्तव्य करत होती। इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। या उक्तीप्रमाणे माझे स्वरूप व्यापक होत गेले। काही मंडळी वस्तीवरती राहू लागली, त्याचेच वाडीत रूपांतर झाले। अशा 9-10 वाड्या आणि गावठाण मिळून मी आनंदात नांदत आहे। माझ्या कुशीत 1980 मधील वाढलेली बागडलेली लहान मुले आज 50 पार करून गुन्या गोविंदाने संसार करत आहे। आज मी पाहत आहे त्यांची शिंगेश्वर सहल जात आहे। तत्पूर्वी त्यांना सुद्धा माझा पूर्व परिचय करून द्यावा असे वाटते। तुम्ही जे पाहत आहे ते चौमोळी कौलारू देऊळ आहे, ते म्हणजे मारुती रायाचे। बाजूला गावच्या ग्रामपंचायतचे कार्यालय दिसत आहे। दक्षिण दिशेला जो ओढा वाहत आहे त्याला महादेवाचा ओढा म्हणून ओळखले जाते। त्या ओढ्यावर आता एक पूल झाला आहे। त्याच्या बाजूला काही वर्षापूर्वी दगडी छोटेसे महादेवाचे मंदिर होते। त्याला समोर दगडाचा पार बांधला होता। बाजूला दगडी शिल्प असलेले दगड होते। मुंबईमधील मंडळींनी धार्मिक कार्याला प्राधान्य देत त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। समोर सुसज्ज असा सभामंडप टाकला। पूर्वीच्या मंदिरापेक्षा त्याची उंची सुद्धा भरपूर ठेवली। ओढ्यातून जे भाविक मंडळी मंदिराकडे जात असे त्याला पायरी चढून वर जावं लागत होते। मंदिराच्या बाजूला असणारी हिरवीगार शेती निसर्गाचे प्रतिकात्मक दर्शन घडवत आहे। प्रत्येक महाशिवरात्रीला येथे भजन कीर्तन होते। एक यात्रेचे स्वरूप इथे तयार होत आहे। सभा मंडपात स्थानपन्न झालेला नंदी सगळ्यांचे ध्यान आकर्षित करत आहे। परत आता मारुती मंदिराकडे आल्यानंतर संगमरवरी मारुतीची मूर्ती आपल्याला दर्शन देते। काही वर्षापूर्वी ही पाषाणाची मूर्ती होती। ती होजगेवाडीला गेली व तिची जागा या मूर्तीने घेतली। हे मंदिर सुद्धा 1-2 सागाच्या झाडांतच बनले आहे। आता मात्र ते खूप जुने झाले आहे। हनुमान जयंतीला इथे मोठा उत्सव भरत आहे। समोर दिसते ती जुनी मराठी शाळा। या शाळेच्या बांधकामासाठी सन 1962 मध्ये टपालवाडीचे स्वर्गीय सभाजीरामभाऊ मेदगे यांनी 501 रुपया त्या काळात देणगी दिली होती। इथेच 4थी पासून 7वी पर्यंत वर्ग वाढत गेले होते। 3 गावची मुलं इथेच वार्षिक परीक्षेला येऊ लागली होती। म्हणजेच केंद्र इथे आणण्यात गावकऱ्यांना आणि त्या काळच्या शिक्षकांना यश आले होते। शाळेच्या भिंतीवर जी तैलचित्र काढली आहेत ती आजही आपल्या बरोबर बोलतील अशीच आहे। आता ती शाळा निसर्गाच्या सानिध्यात डोंगरावर गेली आहे। शाळेच्या उत्तरेकडे राम मंदिर समोर शेड झालेले दिसत आहे। हे मंदिर 1990 ते 2000 च्या दरम्यान बांधले गेले। त्यापूर्वी मंदिर कौलारू होते। त्याला कळस नव्हता। मुंबईकर आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रयत्नातून इथे कळसयुक्त मंदिर झाले आहे। मंदिरात प्रामुख्याने विठ्ठल, रुक्मिणी, राम, सीता, लक्ष्मण, गणपती आणि हनुमंतांच्या मूर्ती दिसत आहेत। 72 फूट उंच या मंदिराचा कळस आहे। पुढे प्रशस्त सभामंडप असून त्यावर शेड बांधले गेले आहे। मंदिराच्या पुढे सुद्धा शेडचे काम झाले आहे। गाव तसे मेदगेआळी, आडावाळी, होजगेआळी, गोसावी मठ यांनी बनलं आहे। आता आपण मंदिरात पुढचा रस्ता पाहत आहोत। तो पालखीचा रस्ता आहे। तो सुद्धा काँक्रिटीकरण झालेला आहे। पूर्वेला जो रस्ता राजगुरुनगरकडे जातो त्या रस्त्यावर बैलगाड्यांच्या शर्यती पूर्वी होत होत्या। आता त्या बंद झाल्या आहेत। तिथे असणाऱ्या ओढ्यावर चांगल्या प्रतीचा पूल बांधला गेला आहे। त्याच रस्त्याने परत आल्यावर उत्तरेला जो रस्ता जातो
त्या रस्त्याच्या बाजूला मुंबईकर मंडळींच्या पुढाकाराने वृक्षारोपण केले आहे. त्या रस्त्याच्या पश्चिमेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला बौद्ध धर्मीय समाज राहतो. थोडे पुढे गेलात तर संपूर्ण गावची स्मशानभूमी दृष्टिक्षेपात येते. तिथे सुद्धा अशोकासारखी उंच जाणारी झाडे लावली गेली आहेत. परत माघारी आल्यानंतर पश्चिम दिशेने गेलेला रस्ता काँक्रिटीकरण झालेला आहे. उजव्या हाताला वळले की भल्या मोठ्या उंचवट्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा आणि शिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरस्वती विद्यालय औदर यांची तोलजंग इमारत दिसते. ही शाळा अस्तित्वात आली ती सन 2000 मध्ये. या शाळेसाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी हातभार लावलेला आहे. इथेच माझा गावठाणाचा प्रवास संपतो मित्रा. धन्यवाद. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा
सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत 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 कीर्तीचा कळस गाय उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा 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 जगी जे दीन अतिपतिता जगी जे दीन पद दलित दया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सदा जे रात अति विकल जयाना गांजती सकल दया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कुणाला व्यर्थ शिणवावे कुणाला व्यर्थ हिणवावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी दयाला सर्व ही प्यारी कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था
तू तेज दे नवचेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरासया खलभे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया बळ दे नवे पंखासया बळ दे नवे झेपावण्या आकाश दे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे रमे तेथे मन
उपचारा कंथा कुमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आकाशी झेप खेरे पाखरा आकाशी झेप खेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तरकारा विष समान मोती चारा घर कसले ही तरकारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा बरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने दरी डोंगर हिरविराने दरी डोंगर
हिरवीराने जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविण फळ ना मिळते तुझ कळते परिणाम वळते कष्टाविण फळ ना मिळते तुझ कळते परिणाम वळते हृदयात व्यथाही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिला सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे
ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. बाळाच्या चिमण्या ओठातून बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते. नदीच्या काठी सजनासाठी नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात सुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. Shiva.
ओम नमः शिवाय 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 तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची भोळ्या शंकरा शंकरा भोळ्या शंकरा महादेवा भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा
रुद्राक्षाच्या माळा लावल ते भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावल ते भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावले ते भस्म कपाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा ए भोळ्या महादेवा ए भोळ्या शंकरा ए महादेवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा ए भोळ्या महादेवा ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा 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 शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव 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 जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव जंगल झाडी विठ्ठलवाडी औंढर आमचे गाव शिंगेश्वरा देवा माझ्या नवसाला पाव छत्रपती शिवाजी महाराज की जय सिंगेश्वर महाराज की जय जय शिवाजी जय भवानी काकूबाई मातेचा सर्वांना नमस्कार। आज ह्या शिंगेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये आज आपण एक वनभोजनाचा कार्यक्रम आणि शिंगेश्वर सहलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाकरता सांगली, कोल्हापूर, पुणे अशा ठिकाणावरून आपल्याला जे शिकवणारे सर आहेत ते आलेले आहेत। त्यांचा यथोचित सत्कार होणं गरजेचं आहे। तेव्हा कार्यक्रमाला रूपरेषा देण्यापूर्वी मी सदर कार्यक्रमाकडे बोलतो। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान वगैरे काय आज आपण निवडत बसत नाही, परंतु कार्यक्रमाला एक प्रास्ताविक असावं लागतं आणि म्हणून आपल्या ग्रुपमधील पाईट येथे
सरांची भूमिका निभावणारे, सरांची ज्ञानदान करणारे असे सकाराम गिरी यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक 2 शब्दात व्यक्त करावे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 12 ज्योतिर्लिंगापैकी दैवत असणारं श्री क्षेत्र वनेश्वर भीमाशंकर आणि त्यांच्याच पवित्र पायथ्याशी कुस्ती त्यात लपलेल्या आणि निसर्गाच्या वनराईमध्ये थटलेल्या शिंगेश्वराच्या पावित्रमय अशा या पायथ्याशी अर्थातच आपण सर्वजण या ठिकाणी अवदर गावचं जे अस्तित्व आहे, सर्व भूमिपुत्र आपले या ठिकाणी जरी असतील तरी सुद्धा हाडामासाचा पुतळा ज्यांनी निर्माण केला आणि ज्याने चिखलाला कलाटणी दिली, नामदेवांप्रमाणे सुद्धा मडकं कठीण आहे की हलका आहे की कच्चा आहे हे सांगण्यासाठी सुद्धा संत गोरा कुंभाराला मातीमध्ये तुडून आपल्या बाळाची देखील त्या ठिकाणी पर्वा राहिली नाही, असाच हाडामासाचा पुतळा निर्माण करणारे आणि मराठी शाळेमध्ये ज्यांनी आपलं सदैव अस्तित्व केलं असे गुरुदेव आताच आपल्याला बाळासाहेबांनी नमूद केलेला की जेणेकरून या ठिकाणी आलेले सर्व गुरु आहे, मग ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असू द्या, ती सुरुवातीला जे त्यांचं नामकरण होतं जीवन शिक्षण मंदिर अशाप्रमाणे सर्व शाळा होत्या, परंतु जिल्हा परिषदेच्या कब्जामुळे त्या ठिकाणी निर्माण झालं आणि एवढं तर सरस्वती विद्यालय अशा शिंगेश्वर करणानेच असेल आपलं एक विद्यालय, त्या विद्यालयामधील असणारे सर्व मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सहशिक्षक सर्व आमचे गुरुवर्य आणि आमच्या या सर्वच्या नेतृत्वामध्ये जो पहिला कार्यक्रम या ठिकाणी निर्माण केला, असंच हे स्नेह संमेलन ज्यावेळेला निर्माण केलं त्या स्नेह संमेलनाची सर्वात पहिली संकल्पना या ठिकाणी बाळासाहेब आणि आपल्या अवदर गावचे भूमिपुत्र हरिभक्त परायण संजय या ठिकाणी मेदगे पोस्टमन साहेबांनी या ठिकाणी सूचित केली आणि त्याचप्रमाणे पहिली संकल्पना या ठिकाणी सर्व सूचित केली. या सूचित असणाऱ्या संकल्पनेला आम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, परंतु असू द्या तुझा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने छानसा पार पडला आणि एवढंच एक अस्तित्व निर्माण वाटतं की ज्याप्रमाणे एखादी आई आपल्याला हाताचा पाळणा नेत्राचा दिवा 9 महिने 9 दिवस आपला सांभाळ करते आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या लहान बाळाचं एवढे गगनचुंबी भरारी निर्माण होते आणि म्हणून येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेलावरी एवढा मोठा मोगरा फुलला आणि त्याचा सुगंध आज एवढा कुलदैवतांना अभिवादन करून हा फुललेला आहे. मग त्या ठिकाणी शाळा समितीचे अध्यक्ष रामदास मेदगे असू द्यात, त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक टाकळकर सर, आमचे सहकारी मित्र फिजिकल डायरेक्टर कदम सर, त्याच्या नामकरणाचा आम्ही जयघोष करावा, परंतु एवढे की त्या क्वालिटीचे सुद्धा आम्ही नाही आहेत, कारण त्यांनी आम्हाला थाप दिली आणि त्या थापेचा कवा गणपती झाला आणि म्हणूनच या ठिकाणी करायला गणपती, परंतु आपल्या उक्तीप्रमाणे आपण म्हणतो मारुती मारुती नाही, तो गणपतीच झाला आणि तो ईश्वर हा मंत्र जपला आणि त्याच वेळेला सरांनी सांगितल्याप्रमाणे मी न जरा बाहेर पाहिलं त्याबद्दल त्याच्यातला फक्त एक डोळा उघडणारा होतो, पण बाकी कोण आम्हाला अभिमान वाटला. सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलं की खरंच आनंदाने करणारे एवढे सगळे, म्हणून म्हणी नाही भाव म्हणे देवा मला भाजीपाला नाही, पण ही भाजी नाही ही कोण आहे, ही कधीही सुकणार नाही मार नाही, असं जरी असलं तरी ही आईची शिदोरी आम्हाला गुरुजनांप्रमाणे दिलेली आहे आणि म्हणून ती सरताही सरायची नाही उरताही उरायची नाही. म्हणून आपला हा वनक्षेत्राच्या ठिकाणी असणार आहे सर्व स्वयंपाक वर्ग आपल्या त्या ठिकाणी आहे, आमचे कोंडाजी दामाजी दादा आहेत, सर्व चौरे दादा आहेत, हे त्या ठिकाणची भूमिका जरी आमच्या संघ असेल तरी आम्हाला वाटतं सगळा गाव नाही तो सर्व पंचक्रोशी सर्वच आमच्या नाही, कारण का की रात्रीची स्वप्न असतात पण दिवा स्वप्न पाहायची आम्हाला सवय आहे, जी स्वप्न आम्हाला दिवसाही नाही रात्री करणार नाही. हा तरुण वर्ग जर आमच्या पाठीशी असेल तर बाळासाहेबच काय तर अजून कोणी जरी उक्ती केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी सगळे. मग आमचे बंधुराज या ठिकाणी भाऊसाहेब आहेत, लक्ष्मण दादा आहेत सगळे आणि सरपंच सुद्धा त्या ठिकाणी किती कधी कुठे भेटले असतील तरी सुद्धा त्या आम्हाला युवराज साहेब सर्व काही युवराज म्हणजे युवतीचं काम आणि युवती कुठेही सांगा कोणी फक्त हाक मारली रात्रीच्या शंखनाद केला तरी सुद्धा ते सदैवची उक्ती त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मग आमचे सीताराम या ठिकाणी येऊन देवाची पूजा करतात, देवाचं नामस्मरण जर आपल्या ओठी असेल तर सदैव त्या ठिकाणी सर्व काही होईल आणि आम्हालाही वाटतं की असा कार्यक्रम सदैव पुढे पार पडत राहावा आणि अशाच पद्धतीने हे आजचा हा वनभोजनाचा कार्यक्रम एवढे तर एक छोटीशी सहल सुद्धा आपली जागी झाली आणि मला सुद्धा असं चढताना वाटत होतं की खरंच आपल्या जुन्या आठवणी आपल्या पाठीशी आपल्या रोघळतात ना त्यावेळेला आपल्या आई वडिलांची आठवण येते, परंतु मी गाडीतून उतरल्या आमचे गुरुवारे चौगुले गुरुजी आणि त्या ठिकाणी दुसरे सहभागी शिक्षक मला अजून आठवण त्याबद्दल काही विषय नाहीये. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यक्रमाचं हे छोटंसं प्रास्ताविक जे लांबवलेलं आहे ते आटोक्यात घेतो. दिव्य येथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. खूप सुंदर प्रकारे सकारामगिरी यांनी मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आता प्रास्ताविकनंतर आपण एक छोटासा सत्कार समारंभ करत आहोत. प्रथमतः आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यामध्ये
मी गावडे सरांना निमंत्रित करतो की गावडे सरांनी या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांचा सत्कार आपल्या या गावचे आरोटे गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन त्यांचा एक आम्ही फ्रेम बनवलेली आहे या शिंगेश्वराच्या स्मरणार्थ आणि शाल आणि श्रीफळ त्यांना द्यायचं आहे. अशा रीतीने गावडे सरांचा सत्कार झालेला आहे. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय चौगुले सर म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे अशी सहकार्याची भावना दाखवतात. असे आमचे चौगुले सर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचा शाल एक फ्रेम आणि श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की आमच्या गावचे विष्णू उदाजी मेदगे यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय भागवत सर आपण याच ठिकाणी यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि तो सत्कार देण्यासाठी मी टेलर आमच्या गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व टेलर यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन शाल श्रीफळ आणि एक शिंगेश्वराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यापुढील सत्कार पाटील सर रघुनाथ माशेलकर यांची विज्ञान शाळा जी आहे त्या शाळेच्या माध्यमातून काम करतायत. सरस्वती विद्यालयामध्ये येऊन त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि प्रशिक्षण पण देत आहेत. तर असे आमचे पाटील सर यांचा सत्कार होत आहे. यांचा सत्कार करण्यासाठी मी चौरेवाडीचे आदरणीय माधव मिठल यांनी इथे येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर त्यांच्या समवेत आलेले धमाल सर देवशीला काही दिवस होते ना तर देवशीमध्ये त्यांनी सेवा निभावलेली आहे. असे धमाल सर यांचा सत्कार करण्यासाठी मी कोंडाजी बबन मेदगे यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय टाकळकर सर यांनी उपस्थिती दाखवली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल टाकळकर सरांचा सत्कारसुद्धा होत आहे. आणि तो करण्यासाठी मी आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक नथू बाबूराव मेदगे यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन टाकळकर सरांचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील सत्कार आहे तो आमच्या सरस्वती विद्यालयाचे आदरणीय कदम सर यांनी याच ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल कदम सरांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो धर्माजी मथू मेदगे यांनी याच ठिकाणी यायचं आहे आणि कदम सरांचा सत्कार करायचा आहे.
यानंतर आपल्या या कार्यक्रमाला महत्त्वाचं असं खूप मोठं योगदान देणारे आमचे आरुटे गुरुजी यांचा याच ठिकाणी आज सत्कार आम्ही करत आहोत. तो सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो बाजीराव नामदेव होजगे. तर आपल्या या कार्यक्रमाला जे मिठ्ठल यांनी जे योगदान दिलं फाट्यांसाठी त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. मिठ्ठल महादेव मिठ्ठल यांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. लवकर या. आपल्या शिंगेश्वर देवस्थानचे पुजारी सीतारामबुवा मेदगे यांनी याच ठिकाणी यायचं आहे आणि त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. कैलास पोपट होजगे यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपले सीतारामबुवाचा सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमासाठी आमचे प्रमुख सकाराम चौरे खरोखर खूप अशी त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि आपल्या या वनभोजनासाठी त्यांनी खूप मोठ्या दिलदार मनाने प्रयत्न केलेला आहे. तेव्हा सकाराम चौरे यांचा मी या ठिकाणी सत्कार होत आहे. सकाराम चौऱ्यांचा तो सत्कार करण्यासाठी मी चौगुले गुरुजींना आमंत्रित करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आमच्या सकाराम चौऱ्यांचा सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमाला आपल्या गावचे आपले ग्रामपंचायत सदस्य युवराज चौरे यांनी उपस्थिती दाखवली. त्यांचा याच ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टरची सुविधा करणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आकाश मेदगे यांचाही फ्रेम शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. तो करण्यासाठी मी भागवत गुरुजींना सरांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या पुणे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष रामदास मेदगे यांचीही उपस्थिती राहिली. त्याबद्दल त्यांचा आपण श्रीफळ देऊन सत्कार करूया. तो सत्कार करण्यासाठी मी टाकळकर सरांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन आणि आपल्या अवधर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, खरोखरच या ठिकाणी हा सहलीचा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे अशी संकल्पना या ठिकाणी बाळासाहेब मेदगे यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वीच आमच्याजवळ मांडली. जे मुंबईला आम्ही विद्यार्थी आहेत आमच्याजवळ मांडली, बरोबर आहे. मांडल्यानंतर हा खरोखर कार्यक्रम दिवाळीमध्ये होणार होता, परंतु काही विद्यार्थ्यांना टाईम भेटला नाही, कोणाची अडचण असल्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी 24 डिसेंबरला या ठिकाणी बाळासाहेबांनी घेण्याचं निश्चित केलं. खरोखरच या ठिकाणी बाळासाहेबांचं फार मोठं असं योगदान आम्हा तरुणांना या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मी या ठिकाणी जास्त काही न बोलता आपला सर्वांचा वेळ अधिक न घेता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे या ठिकाणी बाळासाहेब मेदगे यांना आपली जी फ्रेम आहे ती फ्रेम देऊन त्यांचा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे या ठिकाणी जाहीर सत्कार आम्ही करत आहोत. त्या सत्काराचा स्वीकार बाळासाहेबांनी या ठिकाणी करायचा आहे, घ्यायचा आहे.
यानंतर आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी खूप सुंदररित्या प्रास्ताविक सादर केलं आणि पाईटमध्ये जे सध्या ज्ञानदान करत आहेत असे आमचे गिरी सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचा याच ठिकाणी फ्रेम, श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार होत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन तो सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कार करण्यासाठी मी लक्ष्मण मेदगे यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन त्यांचा शाल, श्रीफळ आणि फ्रेम देऊन सत्कार करायचा आहे. अशा रीतीने या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उरकलेला आहे. काही चूक भूल झाली असेल तर माफी असावी, कारण सगळ्यांचा सत्कार होणं वेळेनुसार थोडंसं अवघड आहे. या कार्यक्रमाला संबोधित करत आहेत आपले लक्ष्मण मेदगे तुर्बे विभागाचे शाखा प्रमुख आदरणीय लक्ष्मण मेदगे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावेत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. खरोखरच या ठिकाणी आपली अवधर भूमी आणि खरोखरच संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये बाळासाहेबांसारखी रत्न या ठिकाणी जन्माला आली. त्याचप्रमाणे आपले संतोष गिरी, परत संतोष सर यांच्यासारखी रत्न या ठिकाणी अनमोल रत्न अशी जन्माला आली. खरोखरच एक 40 वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला, आता या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी आहेच आहेत. आमचे सकाराम चौरे, बाजीराव होसगे, एकनाथ मेदगे, कैलास होसगे, सर्व विद्यार्थी. अशी परिस्थिती होती. आम्ही वाडीतून गावामध्ये शाळेत जायचा. आज प्रचंड गरिबी, प्रत्येकाच्या घरी गरिबी होती, बरोबर. फाटलेली चड्डी घालायची, फाटलेला शर्ट घालायचा आणि शाळेत जायचं, बरोबर आहे. तरी त्या परिस्थितीमध्ये आपण शाळा शिकलो. पण आज उलट परिस्थिती अशी झालेली आहे की आपली मुलं एवढं काय सगळं असून सुद्धा शाळा शिकत नाही, बरोबर. या ठिकाणी मागच्या वर्षी जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला, त्या स्नेहसंमेलनाची तर मला वाटतं पूर्ण तालुक्यामध्ये चर्चा झाली, बरोबर, आणि जिल्ह्यामध्ये झाली. आणि खरोखरच त्याही कार्यक्रमाचं जे श्रेय आहे ते मी बाळासाहेबांना देतो. आणि सर्व आम्ही विद्यार्थी आहे. आता कसं आहे, त्यांनी बोलून दाखवलं बाबा. बाळासाहेब म्हणजे आता नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे लेख आपण प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचे फेसबुकला येतात, व्हिडिओला, व्हॉट्सअपला येतात, आपण ऐकतो, वाचतो, बरोबर. असा अत्यंत तळमळीचा एकदम ग्रामीण जीवन कसं म्हणजे लेखाच्या द्वारे प्रगट करायचं, हुबेहूब त्याचं आणि मूर्तिमंत वास्तववादामध्ये आणि चित्रण ते करत असतात. खरोखरच मी जास्त काही न बोलता या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आपण सर्व देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे आपल्या अवधर, चौरेवाडी, जायवाळ या सर्व पंचक्रोशीतील जे कार्यकर्ते आहेत, ग्रामस्थ आहेत, ते सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. परंतु या ठिकाणी जास्त महत्त्वाची भूमिका आदरणीय सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही. आदरणीय शिक्षक वृंद या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. जय महाराष्ट्र. अत्यंत सुंदर असं मनोगत या ठिकाणी लक्ष्मण मेदगे यांनी व्यक्त केलेलं आहे. विद्यार्थ्यांपैकी कोणाला जर बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. नाही या ठिकाणी धमाल सर 2 शब्द व्यक्त करत आहेत. खेडची पवित्र भूमी आणि शिंगेश्वराचा पायथा याच्या साक्षीला राहून हे जे आजचं काही भारदस्त वातावरण आहे हे ज्यांच्यामुळं निर्माण झालं असे आमचे ज्येष्ठ सहकारी परमपूज्य गुरुजन वर्ग आणि त्यांनी निर्माण केलेली हे शिष्यगण दोघंही अतुलनीय आहेत. कारण मी असं उदाहरण कुठं पुणे जिल्ह्याच्या कुशीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलं नाही. आत्ताच मी त्यांच्याकडनं ऐकलं की या कार्यक्रमाची चर्चा पूर्ण जिल्ह्याभर खेड तालुक्यात झाली. नक्कीच व्हायला पाहिजे. कारण कसं, गुरु जेवढा महत्त्वाचा आहे, गुरु शिक्षण देण्याचं काम करतो, पण ते शिक्षण शिष्याच्या गळे उतरून त्या पद्धतीने वागणारे शिष्यसुद्धा महत्त्वाचे असतात. लांब जाय नको, आम्हीसुद्धा या ठिकाणी 96 ते 2000च्या दरम्यान देवोशीमध्ये काम केलं. भाग एक, जमीन एक, पाणी एक, हवा एक. परंतु त्या ठिकाणचे जे शिष्य तयार झाले, आता मला असं म्हणता येणार नाही की आम्ही खूपच चांगलं शिक्षण दिलं, पण जे काही शिक्षण शिष्यांनी घेतलं
त्याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्याला ओळखच दिली पाहिजे असं काही नाही, पण आपल्याशी त्यांनी संपर्क ठेवून काही कमी जास्त सुखाच्या गोष्टी किंवा काय याच्याविषयी बोलणं झालं तर अतिशय चांगलं झालं असतं. पण मी त्यांनाही नावं ठेवत नाही. या ठिकाणी जे शिष्यगण निर्माण झाले हे एक दैव काय म्हणतो आपण देवलिखितच आहे. कारण अशा पद्धतीने जे शिष्य निर्माण झाले आणि गुरुजनांना 35-40 वर्षांनंतर सुद्धा न विसरता ते बोलावतात, यात शिष्यांचं खूप मोठेपण आहे. आणि त्यांना संस्कार आणि शिक्षण देणारे गुरुवर्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मी आमचे सहकारी आहेत चौगुले सर, आम्हाला एकत्र काम करून 3-4 महिनेच झाले. आम्ही एका महापालिकेत नोकरीला होतो. सुरुवात आमची झेडपीमधनं झाले, परंतु जेवढे काही 3-4 महिन्याचा सहवास लाभला. अतिशय वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आणि काहीतरी देवाचा योग असेल किंवा दैवलिखित असेल, त्यामुळंच महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या भागात त्यांना नोकरीच न लागता अवदरला नोकरी लागली. आणि त्यावेळी सुरुवातीला ते वाघू गावामध्ये गेले, तिथं जोराचा पाऊस पडत होता. तो पाऊस पडला त्यामुळे ते अवदरला आले आणि अशा प्रकारचे सुंदर आणि चांगले आज्ञाधारक शिष्य तयार झाले. खरंच या प्रकारचे गुरु आणि या प्रकारचे शिष्य यांच्याकडून बरंच काही घेण्यासारखं आहे. आणि तो ठेवा अनुभवाची शिदोरी मी घेऊन जाईल आणि त्याचा पुढील आयुष्याकरता मुलांना ज्ञान देताना त्याचा वारंवार मी आदर्श ठेवेल, उपयोग करेल. या ठिकाणी माझा या बोलून या कार्यक्रमात येतोची सन्मान केला त्याबद्दल मी सर्व अवदरवासीय विद्यार्थ्यांचं, ग्रामस्थांचं आभार मानतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी 2 शब्द व्यक्त केलेले आहेत. पुढील 2 शब्द व्यक्त करण्यासाठी मी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. सर्वप्रथम शिंगेश्वर महाराजांना प्रणाम करून, खऱ्या अर्थानं अवदर हे गाव वारकरी संप्रदायाचं गाव आहे. या पश्चिम पट्ट्यामध्ये एक नावाजलेलं गाव आहे. या गावाची प्रथा अशी आहे, मुंबईला राहणारे रहिवासी या गावामध्ये सतत लक्ष असतात. मग कोणतंही क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो किंवा अनेक सामाजिक उपक्रम असो, हे उपक्रम राबवण्याचं काम हे अवदरकर मंडळी करत असतात. आणि खरोखर याच्या पाठीमागे जे आहे ते म्हणजे या ठिकाणी चौगुले सर असतील, भागवत सर असतील, गावडे सर असतील, हे जे शिक्षक मंडळी या ठिकाणी या अवदरला लाभलेली आहेत, यांची ही प्रेरणा घेऊन आज खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या अवदरमधली सर्व ग्रामस्थ, मग ते मुंबईला राहणारे असोत किंवा गावाला राहणारे असोत, चांगल्या पद्धतीने काम करतायत. ही प्रेरणा खरोतर या गुरुजींची आहे. असो, आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा यथोचित असा सन्मान या अवदर गावातील ग्रामस्थांनी केला, त्याबद्दल मी श्री शिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे माझ्या सरस्वती विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने, मुख्याध्यापकांच्या वतीनं मी त्यांचा ऋणी आहे. आणि या ठिकाणी त्यांना भरपूर अशा पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढील 2 शब्द व्यक्त करण्यासाठी मी टाकळकर सरांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपले 2 शब्द व्यक्त करावेत. आदरणीय सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक टाकळकर सर. श्री शिंगेश्वराच्या पायथ्याशी या पवित्र भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे गुरुजन आदरणीय गावडे सर, आदरणीय चौगुले सर, आदरणीय भागवत सर, त्याचबरोबर पाटील सर, त्यांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी, माझे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व, आता मी विद्यार्थी म्हणणार नाही, माझे समवयस्क आहेत सगळे. मी सरांचा विद्यार्थी आहे. मी दोन्ही कार्यक्रमांचा साक्षीदार आहे. बरोबर ना? दोन्ही कार्यक्रमांचा मी साक्षीदार आहे आणि तुमच्या समवयस्क मी आहे. आणि तुम्हाला जसं या शिक्षकांनी घडवलं तसंच त्यांनी एक मुख्याध्यापक देखील घडवला असं मी स्वतः मानतो. आणि त्यांच्या संस्कारावरती
आज विद्यालयाचं काम मी अवधर गावामध्ये करत आहे. असो, त्यांच्या या शुभेच्छा सतत आम्हाला अगोदरही लाभल्या आणि अशाच सतत आमच्या पाठीशी राहावेत असे आशीर्वाद त्यांनी आम्हाला कायम द्यावेत अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि थोडंसं विषयांतर होईल, पण आपल्यातले चौगुले गुरुजी हे माझ्या मते मगाशी सहज चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी सरांना विचारलं, सर अजून किती दिवस आहेत? तर सर म्हटले 31 जानेवारी, आणि म्हणून 1 महिना आणि काही एक दिवस बाकी राहिलेले आहेत. म्हणून परत आपली सर्वांची गुरुजींची भेट होईल किंवा होणार नाही, म्हणून मी आपल्या सर्व अवधरकर ग्रामस्थांच्या वतीनं चौगुले सरांचा आज या ठिकाणी आपण सेवानिवृत्तीनिमित्त सर्वांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करूयात, सत्कार करूयात, त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात. आदरणीय गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुजनांकडून सर्व अवधरकरांसाठी आशीर्वाद मागतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असा कार्यक्रम जरी म्हटला असेल तरी मी या ठिकाणी एक ग्रामस्थ, एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि मलाही या कार्यक्रमाला बोलवलं. आमच्या कदम सरांना, सर्व हायस्कूलच्या मंडळींना बोलवलं, या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान केला. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि गुरुजनांना अशी एक विनंती करतो की सतत तुमचे सदैव असे खुले हात आमच्या पाठीवरती असू द्यात अशी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद टाकळकर सर. यानंतर पुढील 2 शब्द व्यक्त करण्यासाठी आदरणीय चौगुले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपले 2 शब्द व्यक्त करावेत. गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये चौगुले सरांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. मग ते शालेय स्पर्धा असो किंवा स्टेज असो, काही कार्यक्रमामध्ये चौगुले सरांचं योगदान आहेच आहे. आणि म्हणून आदरणीय चौगुले सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या अनुभवाचे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. आदरणीय सर्व ग्रामस्थ मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच अवधर ही माझी कर्मभूमी आहे. कारण माझ्या सर्व्हिसची सुरुवातच अवधरमध्ये झाली. नेमका मी वयाचं 18 वर्ष पूर्ण झाले आणि मी इथं सर्व्हिसला लागलो. आणि मी पुण्यात माझा जन्म झालेला होता आणि घरी मोठे कुटुंब होतं. जवळ 25 माणसं आमच्या घरामध्ये, एकत्र कुटुंब असल्यामुळे आहे ना. आणि त्या कुटुंबातून मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलो होतो. परंतु ह्या सर्व मंडळींनी मला एवढं जीव लावला की खरोखर मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि बाळासाहेबांनी आत्ता मागचा एक कार्यक्रम घेतला आपल्या याचा गॅदरिंगचा होता आपला तो, गेट टुगेदरचा तो एक कार्यक्रम, आणि आजचा हा कार्यक्रम अविस्मरणीय कार्यक्रम मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आणि खरोखरच मुंबईला जसे बाळासाहेब आहेत तसे आपल्या गावचे बाळासाहेब आहेत. खरोखर म्हणजे कधीच विसरू शकणार नाही. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. काय तर एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढे 2 शब्द व्यक्त करण्यासाठी ज्यांची आम्हाला अति नितांत गरज आहे असे आदरणीय भागवत सर यांना विनंती करतो. शिंगेश्वर चरणी वंदन करून समस्त अवधरकरांच्या समोर जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या समोर मी पहिल्यांदा नतमस्तक होतो. आणि जे विद्यार्थी आज अवधर आणि शिंगेश्वराच्या पायथ्याशी जो वनभोजन, वनराई हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ह्या कार्यक्रमाला शब्द नाहीत, त्याचं वर्णन करायला शब्दच नाहीत. अविस्मरणीय असा हा कार्यक्रम इथं संपन्न होतो आहे. आणि त्यात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, यासारखं या जीवनाचं दुसरं सार्थ कोणतं असू शकेल. मी तर असं म्हणेन की आम्ही सगळे शिक्षक, तुम्ही म्हणताय की आम्हाला असे शिक्षक मिळाले, मी उलटं म्हणतोय की द्रोणाचार्यांना अर्जुनासारखा शिष्य मिळाला म्हणून द्रोणाचार्यांचं नाव मोठं झालं.
तुमच्यासारखे शिष्य आम्हाला मिळाले, तुमच्यासारखे शिष्य आमच्या पुढं होते म्हणून आज आमचं एवढं कौतुक होते. नाहीतर आजच्या युगात जर बघितलं तर आई वडिलाला मुलं विचारणं झाल्यात. मग गुरु शिष्याच्या नाताचं तर फार दुरापास्त आहे. काळ बदललाय, पिढी बदलल्या, विचार बदलल्यात, कोण कोणाचं ऐकत नाही, कोण कोणाचा मान राखत नाही. पण 30-35 वर्षापूर्वीची आपली नाती म्हणजे आई वडील आणि मुलगा याच्या पलीकडलं आपलं जे नातं घट्ट आणि दृढ झालंय. आणि ही सगळी कृपा ह्या अवदरच्या मातीची आहे. म्हणून मी अवदरला नेहमी म्हणतो की अवदर म्हणजे माझं लोक विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठातच आम्ही सगळं शिकलोय आणि आम्ही बाहेर गेलोय. तेव्हा तुम्हा सगळ्या शिष्यांच्यामुळं आमचं आज कौतुक होतंय. म्हणून पहिल्यांदा तुम्हा सर्वांना खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. खरं वास्तविक हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी समयसूचकता मानून त्यांचा सत्कार केला सेवानिवृत्त निमित्त. सर, पहिली सुरुवात तुमची इथंच झाली आणि पहिला सेवानिवृत्तीचा सत्कार स्वीकारण्याचं भाग्य अवदरकरांनी इथं तुम्हाला मिळवून दिलं. तेव्हा खरोखर तुम्ही भाग्यवान आहात आणि असे शिष्य मिळाल्यात. तुमचा पुण्यात कितीही मोठा सत्कार कार्यक्रम झाला तर त्याला ही शोभा नाही. आणि काय तुम्ही पुण्यातल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला बोलवचिला का नाही याच्याबद्दल नाही मी काय पुढलं बोललं नाही. तुम्ही हसला, मी काय बोललोय का पुढलं? तुम्ही तुमच्या मनात शंका आहे, माझ्या मनात शंका नाही. तेव्हा शिक्षकांच्या वतीनं आमच्या की चौगले सर तुम्ही आमचा सेवानिवृत्तीचा सत्कार स्वीकारावा. चौगले सरांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो एवढी त्यांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि बोलणार आहे बघा, कोंडाजीला बोलायची इच्छा झाली, हे आमचं भाग्य आहे. मी एक जाता जाता विनंती करणार आहे सर्वांना की तुम्ही सगळे मातब्बर आहात. आम्ही आज इथं बघितलं तर वाटतंय का नाना आपण वरनं जाऊन आलोय असं, पण शिंगेश्वरानं आपल्याला तेवढी शक्ती दिली, ताकद दिली आणि आपण सगळे तिथं जाऊन आलो. आणि जेवल्यावर सुद्धा आपण जाऊन येऊ शकतोय. नक्की तेवढी ऊर्जा अवदरमध्ये आहे, पण तुमच्या मनात शंका आहे तर आपण नक्की जाऊन येऊ शकतोय. आणि आता तुर्भे शिवसेनेचे प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, म्हणजे शिवसेनेत आहेत, म्हणजे सत्तेत आहेत. थोडं पावर काय नाही त्यांचं चालत असेल, खूप चालत असेल. हे शिंगेश्वर एक पर्यटन स्थळ म्हणून याचा नाव लौकिक व्हायला पाहिजे. आणि ह्याचा जर नाव लौकिक झाला तर बंधूंनो आपल्या खेडपासून जी गावं आहेत त्या सगळ्यांचे उद्योगधंदे, सगळ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न, अनेक प्रश्न त्यातून सुटणार आहेत. आणि ह्याच्यापेक्षा छोटी छोटी तीर्थक्षेत्र आहेत ती जी पर्यटन स्थळ म्हणून व्हायला लागले. आणि हे एवढं जर पवित्र आणि एवढं जर छान असेल तर हे का होत नाही? तर आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. आमचा काय सहभाग लागत असेल, कुठं काय आमचा उपयोग होत असेल तर आम्ही नक्की तुम्हाला तुमच्याबरोबर आहोत तेवढी विनंती करतो. आणि हा कार्यक्रम तुम्ही केलात, मी आभार मानणार नाही, तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन. कारण आभार मानला की माणूस आभार एक शब्द करून त्यातनं मोकळा होतो. आम्ही आयुष्यभर तुमच्या या ऋणात राहणं पसंत करेन. आपण कधीही, मला जरी लांब, सगळे जरा जवळ आहेत, मला लांब आहे, पण मी नक्की सांगतो तुम्ही कधी बोलवाल त्यावेळेला मी येणार नाही असं होणार नाही. मी नक्की येणार. तुम्ही 14 तारखेला बाळासाहेब कार्यक्रम घेतला होता, मी तुम्हाला नाही नाही म्हणत होतो, पण माझं मन मला सांगत होतं की आपल्याला जायला पाहिजे. आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी नाही नाही म्हणून मी आलो असतो. म्हणजे आणि आज काही शिक्षक आले नाही त्यामुळं थोडं आपण नर्वस झाला असाल तर त्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. कारण हा कार्यक्रम इथं सगळं झालं 1 तास दिवसभरात, पण याच्या मागचे परिश्रम खूप असतात बंधूंनो. कार्यक्रम सहजासहजी होत नाही. हे एवढं सगळं करायचं, सगळं जुळणी करायची, हे सगळं उचलून आणायचं,
घरच्या कार्यक्रमात कोण राबत नाही आणि आपण कोण कुठनं आलोय आणि एवढं सगळं जुळवून आणायचं, याच्या मागं खूप कष्ट असतात, खूप यातना असतात आणि एवढं करून बी बोट करणारे पण असतात. हे सगळं पाठीवर ठेवून पुढं जायची शिंगेश्वरानं तुम्हाला शक्ती दिल्या, तेवढी तुम्ही तेवढे सक्षम आहात. तेव्हा जर काही शिक्षक आले नसतील तर आपण नाराज न होता त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानून परत एकदा अवधरकरांच्या पुढे नतमस्तक होऊन जय अवधर. यानंतर आपल्या गावचे ग्रामस्थ आदरणीय कोंडाजी बबन मेदगे स्वतः या ठिकाणी आलेत आणि आम्हाला बोललेत की 2 शब्द मला बोलायचे आहेत. तेव्हा त्यांचे सुद्धा मार्गदर्शन 2 शब्द आपण ऐकूया. रामकृष्ण हरी. जसं आम्हाला घडवलं ना तसं या पुढची युवा पिढीसुद्धा तुम्ही सर्वांनी घडवावं आणि आमचं प्रगती आहे ना अशीच पुढं चालावं एवढीच हात जोडून विनंती आहे, दुसरं काही नाही. या ठिकाणी भागवत सरांनी खरोखरच चांगला असा मुद्दा मांडला की सामाजिक काम करत असताना त्याची आठवण आम्हाला तुम्ही करून दिली. नक्कीच सर, या ठिकाणी मी आमच्या कुडे विभागाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय दिलीप मेदगे आणि आमचे आदरणीय बाळासाहेब मेदगे आणि मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन या ठिकाणी पाठपुरावा करू. आपण जो शब्द दिला आहे त्या ठिकाणी आम्ही नक्कीच तो मार्गी लावू ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपण मनोगत व्यक्त केलेत. स्नेहसंमेलन 2022ला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये तुमची जी भाषणं आहेत ती भाषणं मी परत ऐकत असतो. एवढे मार्गदर्शन आणि एवढं प्रोत्साहन ते फक्त तुमच्याकडून मिळावं, तुमच्या सगळ्या मंडळींकडून. आणि म्हणून आज ही वेळ आमच्यावरती आली परत एकदा तुमचे शब्द ऐकण्याची. तर खरोखर तुम्ही आलात आणि आमच्या या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार व्यक्त करतो. यानंतर अध्यक्षीय भाषण म्हणून ज्येष्ठ सर आदरणीय गावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आपले 2 शब्द व्यक्त करावेत. आदरणीय सर्व शिक्षक बंधू, ग्रामस्थ आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते सर्व समोर बसलेले विद्यार्थी मित्र, आता पाठीमागं कार्यक्रम ठेवला, चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला आणि सर्व त्याचं श्रेय बाळासाहेबांना द्यायला पाहिजे. कारण बाळासाहेबांनी कधी पण आम्ही किती वाजता बाळासाहेबाचा फोन आला तर उचलल्याशिवाय राहत नाही. पण एकदा असं झालं की मी बाहेर गेलो, मुलगी होते, फोन येऊन गेला आणि मला आल्यानंतर 1 तासाने सांगितलं आणि मी फोन लावायचा प्रयत्न केला त्यावेळेस लागला नाही. म्हटलं जाऊ द्या, आता बघू परत फोन येईल आणि कधी तुम्ही बोलवा, आम्ही जोपर्यंत आमचे हातपाय चांगले आहेत, आता 60-65 आहे, 70पर्यंत तरी कमीत कमी तोपर्यंत आम्ही यायला आणि सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. कोणताही कार्यक्रम पाठीमागच्या शक्ती खूप महत्त्वाच्या असतात. ही जी फ्रेम दिसत आहे ही फ्रेम बनवण्यापाठीमागे आमचे BM भालेराव आज या ठिकाणी प्रकृती अस्वस्थतेमुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु संकल्पना ती त्यांची आहे. यानंतर जो निधी जो आमचा गोळा होतो तो निधी आम्ही ज्या व्यक्तीकडे जमा करतो अशी दिलीप मारुती आढाव यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. या दोन्ही व्यक्ती आज या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. असो, त्यांचं आम्ही नक्कीच आदर्श घेऊ. काल ॲक्च्युली मी बाहेर होतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा बाजार हाट करायचा होता. तर मी आमच्या शिवाजी मेदगे यांना विनंती केली की म्हटलं बाळा बाजार करून आणतं. ते स्वतः घरामध्ये काम असताना ते गेले आणि बाजार करून आणले. तर अशी माणसंसुद्धा आपल्याला पाहिजेत. म्हणून शिवाजी मेदगे यांचा सत्कार करण्यासाठी मी गावडे सरांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. उपस्थित झाले आणि त्यांचं आज जे काम आहे हे काम आपण निरंतर पाहू शकतो अशा स्वरूपाची त्यांनी कीर्ती या ठिकाणी या कार्यक्रमारूपी करून ठेवलेली आहे. तेव्हा सुनील वाघचौरे यांचा सत्कार या ठिकाणी फ्रेम, शाल आणि श्रीफळ देऊन होत आहे. तो मी भागवत सरांना विनंती करीतो की त्यांनी याच ठिकाणी येऊन आदरणीय सुनील वाघचौरे यांचा सत्कार करायचा आहे.
या ठिकाणी अजून एक सत्कार राहिलेला आहे. शालेय नियोजन समितीचे माजी अध्यक्ष संतोष बाळू मेदगे यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये शाळेमध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि अशा व्यक्तीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशा व्यक्तीचा आपण सत्कार केला पाहिजे. हा मला कुठेतरी खंत वाटली. यांचा सत्कार मी आत्ताच्या शालेय नियोजन समितीचे अध्यक्ष रामदास मेदगे यांना विनंती करतो की त्यांनी आजी अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष अशा पद्धतीने सत्कार करायचा आहे. आता शालेय नियोजन समितीचे अध्यक्ष आत्ताचे रामदास मेदगे यांनी आमच्यापुढे एक खंत व्यक्त केली की आपल्या शाळेला, मराठी शाळेला स्टेज झालेलं आहे परंतु त्याच्यावरती शेड नाही. तर म्हटलं आम्ही शेड तुमचं भविष्यामध्ये करून देऊ आणि नक्कीच या मार्गाला मी लागू, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला शाश्वत देतो. आणि अशा ठिकाणी अशा रीतीने असा हा छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम, भाषणांचा कार्यक्रम झालेला आहे. यानंतर आपण आस्वाद घेऊ येतो भोजनाचा आणि भोजन झाल्यानंतर आपण मार्गस्थळ व्हायचं आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी आमच्या ग्रुपमधील सदस्य आदरणीय संतोष भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले आभार प्रदर्शन व्यक्त करावे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या शिंगेश्वराच्या पवित्र अशा आपण पायथ्याशी शिंगेश्वर सहल आणि स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम आयोजित केला आणि याचे जे संकल्पना आमचे मार्गदर्शक बाळासाहेब दादा यांनी जे संकल्पना गेले 3 महिन्यापासून आमच्या ग्रुपसमोर ठेवली आणि ग्रुपमधील सर्व आमचे मित्रपरिवार त्यांनी तिला साथ देऊन आज तो दिवस सत्यात उतरवला. खरोखरच मी दादा, आता आपला हा दुसरा कार्यक्रम आहे. या दुसऱ्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व आमचे आदरणीय गुरुवर्य, आता काही रिटायर झालेत, आता काही चौगुले सर पुढच्या महिन्यात रिटायर होतील. खरोखरच सर, तुम्ही मगाशी बोललात, आता सर बोलले की तुमचं विद्यार्थ्यांचं प्रेम आम्हाला इथं ओढून घेतं आहे. पण सर खरं सांगू, तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर फक्त तुम्हाला डोंगर, झाडी, दगडं असंच दिसल. या डोंगरांमधून जे सोन्याचे जे मोती पिकवलेत ते पिकवणारे आमचे आदरणीय गुरुजन आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही तुमच्यासमोर उभे राहून बोलू शकतो. तुम्हाला आम्ही आयुष्यभर आमचे आई वडिलांच्या नंतर जेव्हा आम्ही आदराचं स्थान देत असेल तर ते आमच्या गुरुजनांना आणि आमच्या मार्गदर्शकांना. आजही राहतो ग्रामीण भागात, पण जी आमच्यावर संस्कृती आहे ती आई वडील आणि गुरुजनांचीच आहे. तसं तर पाहिलं तर या परिसरात रोजीरोटीसाठी आपले लोक पहिले डब्याला आणि डब्याच्या ह्याच्यावर मुंबईसारख्या ठिकाणी जात होते, त्याच्यातून आपला थोडाफार चरित्र चालत होते. परंतु आज तुमच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही जे हे मातीचे पुतळे जे घडवले, आज तुमच्यासमोर बरेच अजूनही तुमचे काही विद्यार्थी शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि हे जे संकल्पना आहेत त्या सत्यात साकार करण्यासाठी आमची जी टीम आहे, एकमेकाला खांद्याला खांदा लावून दादांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे. गेले 3 महिन्यापासून त्यांनी हा कार्यक्रमाला त्यांनी पाया भरला आणि त्याचा आज कळस झाला आहे. आज आपण या ठिकाणी अशा अतिशय सुंदर अशा निसर्गाच्या परिसरात सर्वजण उपस्थित झालात, त्याबद्दल मी आमच्या माजी विद्यार्थी संघटना, आपण माजी विद्यार्थी संघटनाच म्हणूया आता, त्यांच्या वतीनं सर्वांचं मी सर्वप्रथमतः उपस्थित आमचे ग्रामस्थ असतील त्यांचाही सुद्धा आम्हाला खूप मोठा असा पाठीवर याचा आधाराची एक थाप असते आणि साथ पण देतात. असे जे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ आहेत, ग्रामस्थ आहेत, तसेच इथले शिंगेश्वराचे जे पुजारी आहेत, त्यांनीसुद्धा आपली जी टीम येणार म्हणून त्यांनी स्वतः तिथं येऊन देवाची जी पूजा आहे आणि परिसर आपल्याला एकदम मंगलमय असं वातावरण तयार करून दिलं. त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचं आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व आमचे गुरुवर्य सांगलीवरून आले, पुण्यावरून आले, त्याच्यानंतर आता गावडे सर आहेत, चौगुले सर आहेत, भागवत सर आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा स्टाफ आहे. त्याच्यानंतर आमचे मित्र समान असलेले कदम सर आणि गुरुवर्य टाकळकर सर, तसेच आमचे ज्येष्ठ बंधू आणि आमचे मित्र गिरी सर यांनी यामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाला आम्ही जो कार्यक्रमाचा जो उद्देश ठेवलं होतं ते साध्य करण्यासाठी सरांनी आज उपस्थित दाखवली. आमच्या ग्रुपच्या वतीनं सर्वांचं मी शतशः आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व आमचे मित्रपरिवार आहेत, मुंबई, पुणे, आज सर्वांनाच अडचणी असतील. सकाळी मला बाळासाहेब दादांचा एक फोन आला
सकाळी 5:30लाच आमचे काही म्हणजे रात्रभर ह्या कार्यक्रमानिमित्ताने प्रवास चालू आहे. फक्त एवढीच इच्छा होती सर की तुम्ही जे आम्हाला घडवलं तुमच्या दर्शनाचा योग आम्हाला यावा आणि तो सर्वांनी त्या दर्शनाचा योग वारंवार येत राहावं ही आज या कार्यक्रमानिमित्ताने मी इच्छा व्यक्त करतो. काही कार्यक्रमामध्ये अपरिहार्य कारण असेल किंवा काही थोडंसं तांत्रिक बाबीमुळे थोडंसं अडचण निर्माण झाली असेल ते सर्वांनी समजून घ्यावं. कारण आपलं स्नेहभोजन हा कार्यक्रम आपल्या गावापासून खूप दूर आहे. रस्त्याची अडचण आहे. बाकीचं आता जातानासुद्धा जे परतीच्या प्रवासात जातील त्यांनी जपून प्रवास करावा आणि आपल्या घरी व्यवस्थित सुखरूप पोहोचावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आमच्या ग्रुपच्या वतीने छोटीशी एक जी फ्रेम शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे. खरं तर हा सन्मान सर आयुष्यभर तुमचा केला तरी त्या ऋणातून आम्ही मुक्त होणार नाही असंच वाटते. कारण जो घडलो जो उभा आहे तो फक्त आई वडील आणि शिक्षक. त्याच्यानंतर जे आदरणीय जे चांगले आपल्याला मार्गदर्शन करणारे मित्रपरिवार आहेत किंवा ज्येष्ठ आमचे बंधू समान जे असतील ते सुद्धा याच्यात सहभागी झालात. आता या कार्यक्रमासाठी ज्यांनी अनमोल असं आपल्याला काही सहकार्य केलेलं आहे जेवणाच्या बाबतीत असेल त्याच्यानंतर आता हे ट्रॅक्टर आहेत बाकी सर्व आता मी नामोल्लेख करत नाही. आमचे शिवाजीदादा पण आहेत. म्हणजे सर्व त्यांचं आज त्यांचं मिस्त्री कामाला असून त्यांनी ते वेळात वेळ देऊन आज उपस्थित झालेत. आमचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर शालेय शिक्षण समिती जिल्हा परिषद आत्ता जे विद्यमान अध्यक्ष आहेत आमचे टेलर दादा आहेत. त्यांचेही विद्यार्थी त्यांची मुलं आहे ती आमच्या सरांचे विद्यार्थी आहेत. पण आमचे विद्यार्थी आता कामानिमित्ताने काहींना नाही शक्य झालं. सर्वांनी यानंतरही सुद्धा आपण विचार करून पुन्हा एकदा एखादा कार्यक्रम आयोजित करू. त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असं सांगतो. या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालात. 2023 आपल्याला थोडंसं धकाधकीचं किंवा याचं गेलं असेल. 2000 येणारं 24 आहे. हे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि शिंगेश्वरांच्या पवित्र अशा पायथ्याशी आपण जमलोत आणि त्या ठिकाणी शिंगेश्वराच्या महाराजांनी 2024 सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि यशाचं असं जावं. जे आता सेवानिवृत्त शिक्षक होत आहेत आपले गुरुवर्य त्यांनाही सुद्धा त्यांचे वडील भावी आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आमच्या विद्यार्थ्याच्या वतीने सर्वांच्या वतीनं आम्ही शुभ अशा चिंतन शुभकामना शुभेच्छा देतो. तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांचं माझ्यापेक्षा सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ आणि माझे मित्र अशा सर्वांचं मी उपस्थितांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचं आभार मानतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ साओ येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती 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 महादेव.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने, शिंगेश्वर सहलीच्या निमित्ताने आणि वनभोजनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक महत्त्वाची घोषणा जाहीर केलेली आहे की गावामध्ये जे जिल्हा परिषद शाळेचं जे स्टेज बांधलं गेले, त्या स्टेजवरती शेड बांधण्याचं काम कालांतराने चालू होणार आहे. आणि त्या शेडकरता आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले प्रामुख्याने आदरणीय गावडे सर, भागवत सर आणि चौगुले सर या तिन्ही सरांनी प्रत्येकी 5-5 हजार रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. तेव्हा मी आपल्या या सर्व ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांच्यापूर्वी या शेडच्या कामासाठी आपले संतोष गिरी भाऊसाहेब यांनी सुद्धा मला वाटते 2100 रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. आणि जिल्हा परिषद शालेय नियोजन समितीचे अध्यक्ष रामदास मेदगे यांनी सुद्धा 1000 रुपयाची त्या कामाकरता देणगी 2100 रुपयाची देणगी जाहीर केली. त्याबद्दल सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. यानंतर आमच्या ग्रुपचे आदरणीय एकनाथ महादेव होजगे यांनी सुद्धा 2501 रुपयाची देणगी त्या शेडसाठी जाहीर केलेली आहे. तेव्हा शेड थोड्याच दिवसामध्ये चालू होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या कार्यक्रमासाठी तुमचे हरिदास होजगे यांनी सुद्धा या शेडच्या कामासाठी 1000 रुपयाची देणगी जाहीर केली. त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी मित्र जे आपण आहेत, या विद्यार्थी मित्रांना सरांच्या माध्यमातून एक पेन बक्षीस देण्यात येत आहे आठवण म्हणून. तर त्या कार्यक्रमाची आठवण म्हणून एक पेन देत आहे. तो प्रत्येकाने पुढे यायचा आहे आणि तो पेन आपला स्वीकारायचा आहे. सर कार्यक्रमाला आलेल्या सर्व ग्रामस्थ विद्यार्थी या सर्वांना या कार्यक्रमाची आठवण म्हणून एक पेन देण्यात येत आहे सरांच्या वतीने. तो प्रत्येकाने स्वीकार करायचा आहे. खूप शानदार पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मी सर्व सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.